असोसिएशन प्रीमियर लीग मधला पहिला सेमीफायनलचा सामना चालू होतोय। चला सामना चालू करण्यात यावा। पंचांचा हिरवा सिग्नल। गोलंदाजी मार्गपथावरून आपल्याला पाहायला मिळते सौरभ संघाचे कर्णधार 4-5 पावलांचा स्टार्ट घेणार आहे। स्ट्राईकच्या एंडकडे निखिल पाहायला मिळतोय। पहिला चेंडूवर आपले इरादे सांगितलेले आहे की मी पहिल्यापासूनच सुरुवात करणार आहे। म्हणजे समोर सौरभ असो किंवा इतर कोणताही गोलंदाज असो, मी पहिला चेंडू वाचूनच मोठे फटके करण्यासाठी मी तिथे गेलेलो आहे हे सांगत असताना आपल्याला निखिल पाहायला मिळतोय। निखिल आणि त्याचसोबत त्याचा साथीदार दुसऱ्या बाजूला प्रणित सुद्धा दिसतोय नॉन स्ट्राईक एंडकडे। या क्षणी मात्र चांगला आलेल्या टप्प्यामध्ये चेंडू आणि इथे सुद्धा झेल सुडली जाते काऊ कॉर्नर रिजन मध्ये। अशा वेळी आपण पाहतोय जवळपास सुपर 8चे सामने आज सुरू झाले तेव्हापासून कल्पेश मी मगाशी सुद्धा बोललो की पहिल्या षटकामध्ये जी झेल उडालेली आहे ती कोणीच घेतलेली नाहीये। म्हणजे पहिल्या षटकामध्ये जी संधी निर्माण झालेली आहे त्या संधीचं कोणाही सोनं करत असताना आपल्याला दिसलं नाहीये। अशा वेळेला पाहायचंय पुढल्या चेंडूसाठी सज्ज होतोय प्रणित। टप्पा पडला आणि स्लोअर झाला चेंडू। अलगदपणे ऑफ एसटीच्या बाहेर जाऊन यष्टी रक्षकाच्या दस्तानामध्ये विसावणारा चेंडू पाहण्यात आलाय आणि अशा वेळी धावसंख्या पाहतोय 2-3 चेंडू समाप्त। धावा बनलेले आहेत त्या फक्त 1। चांगली अशी गोलंदाजी सौरभची, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, परंतु प्रणित हा उत्तुंग अशा फॉर्म मध्ये असताना एक जबरदस्त झणकेदार षटकार, 6 धावा। प्रणितच्या बॅटमधून एक षटकार आला, इथे थोडक्यासाठी बचावलाय। पुढला चेंडू, एक चेंडूवर षटकार जरूर आलाय आणि धावसंख्या आपण पाहतोय ती जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या आकड्यांपर्यंत। आतापर्यंत सौरभने आपल्या पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू टाकलेत, त्यामध्ये 7 धावा खर्च केलेल्या आहेत। यावेळी मात्र महत्वाचा खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतत असणारा दिसणार आहे। यष्टीरक्षकांनी आपली कामगिरी पूर्ण करताना बाद केले प्रणितला। मध्ये मागचा सामना त्याने विजयी केल्यानंतर तोच मोमेंटम कॅरी फॉरवर्ड करण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु त्या प्रयत्नांना यश मिळू शकला नाही। अशा वेळी आपण पाहतो तो विकेट गेले, कडा लागली बॅटची आणि अलगदपणे चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये विसावणारा आपण पाहिला आणि अशा वेळी प्रणित बाद झाला। प्रणितची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अर्थातच संघाचा कर्णधार आहे विराज, मैदानाच्या आतमध्ये गेलाय। एक षटक सुद्धा दरम्यान समाप्त होत असताना आपण पाहिले सौरभने चांगली गोलंदाजी करून दाखवली, फक्त 7 धावा दिल्या, एक महत्वाचा विकेट सुद्धा घेतले। आता मात्र योगेश सज्ज होणार आहे। खूप मोठा अनुभव योगेशकडे आहे, स्पर्धेचा असेल कुठल्याही मैदानामधली स्पर्धा असेल त्यांचा अनुभव। यावेळी मात्र त्या अनुभवावर अनुभवाचा फटका आलेला आहे, हा षटकार, 6 धावा। योगेश यांचा पहिला चेंडू होता आणि इथे मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळालाय। धावसंख्या आता भरारी घेते, धावा जाऊन पोहोचलेल्या आहे ते 13च्या आकड्यांपर्यंत। क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत असताना पाहायला मिळाले। मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बोलावले, यावेळी पुन्हा एकदा ऑन साइड रिजन मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय। डीप मधून वेगाने आल्यानंतर धावा मिळणार आहेत 1च्या स्वरूपाने। 1ने धावसंख्या पुढे सरसावले, धावा जाऊन पोहोचले ते 14च्या आकड्यांपर्यंत। आता पाहायचं आहे विराज काय करतोय। मगाशी जी विनिंग झोन मधली जोडी होती ना ती प्रणित आणि विराज अशी होती, दोघांनी तडाखेबंद फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली, दोघांच्या माध्यमातून उत्तुंग असे फटकार पाहायला मिळाले। आता याही क्षणी पाहायचं आहे कशा प्रकारे विराज कामगिरी करणार।
इथे स्लोअर गतीचा चेंडू करण्यात आलाय. विराजने सुद्धा घोषित क्षेत्रामध्ये चेंडूला उडवून दिलंय आणि अशा रीतीने धाव मिळणार आहे फक्त एक या घोषित धावेने धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे 15च्या आकड्यांपर्यंत. असोसिएशन प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 6 आणि त्याच्यातला पहिला सेमीफायनलचा सामना. पुढील दोन संघ सुद्धा सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी सज्ज असतील, तर्कवितर्क लावत असतील, आपली प्लॅनिंग रचत असतील आणि अशाच प्रकारे हा सामना सुद्धा पाहत असतील. पुढला चेंडू योगेश. यावेळी विराजच्या बॅटमधून आडव्या बॅटने सरळ फटका, सीमा लगेच मात्र सीमा ओलांडतोय चेंडू आणि हा चौकार. 4. केवळवाना प्रयत्न चौकार अडवण्याचा. पुन्हा एकदा स्लोअर पुढे आलाय. एक पाऊल मिड विकेट रिजन मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक येणार आहे. अशा वेळी एक धाव वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती 20च्या आकड्यांपर्यंत. योगेश गोलंदाजी करतोय. योगेशचे 4 चेंडू समाप्त झालेत. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत योगेश यांनी 12 धावा खर्च केल्यात. 2 चेंडूचा खेळ बाकी. एकाच चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू होता योगेश यांच्या गोलंदाजी मधला. पुन्हा एकदा मैदानाच्या सहाय्याने ट्रॅव्हल करणारा चेंडू. इथून पुन्हा डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. धावा मिळणार आहेत 1च्या स्वरूपाने. अशा रीतीने षटक क्रमांक 2 ची सुद्धा सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावर धावा आपण पाहिल्या तर 10.50 च्या सरासरीने 21 धावा एका विकेटच्या मोबदल्यानंतर आपल्याला जमा झालेला पाहायला मिळणार आहे. तर थोडा होणार आहे ड्रिंक्स ब्रेक. तत्पूर्वी आपण जाऊया DJCR यांच्याकडे. सावत असताना पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवर निर्धाव पद्धतीने धाव येणार आहे आणि अशा वेळी उंचावरून आलेला फटका फसलेला वाटतोय. इथे मात्र झेल सुद्धा फसलेली वाटतोय. अशा प्रकारचे चान्सेस ना हे निर्माण होत असतात. त्या निर्माण झालेल्या चान्सेस ते घ्यावे लागतात, परंतु इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे झेल सुटलाय. त्याची परिणती म्हणून इथे धावा सुद्धा वाढत असताना आपल्याला पाहायला मिळणार. निखिलच्या बॅटिंग मधून धावसंख्या झालेली आहे ती 23. तेजस्वी गोलंदाजी आहे. 2 चेंडू चांगल्या रीतीने त्यांनी हाताळलेत. पुढला चेंडू याच्यावर मात्र केलाय ताकदीचा वापर. चेंडूचा होतोय हवाई सफर. षटकार.
इथे मात्र हात खोललेत, इरादे स्पष्ट केलेत. निखिलने 8 चेंडूमध्ये 17 धावा वैयक्तिक बनवल्यात. याही वेळी अगदी पायांमध्ये टाकलेला चेंडू, इथे चेंडू जाणार आहे सीमा रेषा पार. षटकार. एका बाजूला आपण पाहिलं तर प्रणितला लवकर बाद होत असताना धावसंख्या 36 बनले. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 3ऱ्यातला. शेवटचा चेंडू. आतापर्यंत धावा आपण पाहिल्यात तर 36 धावा धावफलकावर बनलेल्या आहेत. सुरुवातीलाच आल्या आल्या प्रणितची विकेट गेली, तदनंतर मात्र निखिल चांगली कामगिरी करतोय. हा सामना पुढे घेऊन जातोय. अशातच स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना तेजत दिसलाय. शेवटचा चेंडू चांगल्या रीतीने निर्धाव पद्धतीने टाकलाय आणि अशाच रीतीने 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर 36. एक बाद 36 धावा. नेक्स्ट मॅचसाठी SP सुपर प्लेयर्स वर्सेस डोडो स्ट्रायकर्स या दोन्ही संघाच्या कर्णधाराने कृपया नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. दरम्यान आपण पाहतोय पहिला सेमीफायनलचा सामना. 3 षटक समाप्त झाले. 3 षटकानंतर 36 धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा षटक गोलंदाजी बाजूने. शेवटच्या षटकाची सुरुवातच पहिला चेंडू आपण पाहतोय लेग यष्टीच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू आणि +1 डिक्लेअर म्हणजे वाईड +1 धाव. अशा पद्धतीने एक्स्ट्रा स्वरूपातल्या धावा मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे वालवंटात जावं आणि पाणी न भेटणं किंवा एखादी पाण्याची बॉटल भेटावी तसं मात्र इथे धावा खोऱ्याने बनत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 38. यावेळी पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय ओमकार. किट्टू 11 या संघाने सर्वप्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेत असताना आपल्याला दिसलंय. पाचारण केलं होतं फलंदाजीसाठी. साई वरद या संघाला फलंदाजी करत असताना आतापर्यंत धावसंख्या बनवलेल्या आहेत त्या 38 धावफलकावर. शेवटचं अर्थातच अखेरचं षटक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ओमकार पुन्हा एकदा सज्ज होईल. वाईडसाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे आणि हा रिव्ह्यू होतोय सक्सेसफुल. वाईड चेंडू असणार आहे. अवांतर स्वरूपाने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर होत असताना आपल्याला दिसणार आहे. वाईड दिलाय ना. सर चुकीची दुरुस्ती फिल्डिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतला होता आणि तो अनसक्सेसफुल ठरलाय. वाईड चेंडू आला होता तदनंतरचा सुद्धा आपण चेंडू पाहिलात. यावेळी विराजच्या बॅटची हलकीशी कडा घेतल्यानंतर चेंडू गेलेला आहे मागच्या दिशेला. इथून धाव मिळणार आहे घोषित स्वरूपाने 1 या धावेने धावसंख्या पुढे सरकले. धावा झालेल्या आहेत 41. 1 बाद 41 धावा. आपल्या षटकातील शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल.
ओमकारने आतापर्यंत 5 धावा खर्च केलेल्या आहेत आणि या 4 चेंडूचा सामना कसा करणार आहे विराज, कारण की फायनलमध्ये जर जायचं असेल ना तर जास्तीत जास्त धावा या बनवाव्या लागतील. धावफलकावर एक आक्रमक टोटल सज्ज करावी लागेल, तेव्हाच कुठे आपल्या गोलंदाजांना एक संधी निर्माण होईल सामना जिंकण्याची. इथून पुढे पाहायचं आहे ओमकार कशा प्रकारे गोलंदाजी करेल. फुलटॉस स्वरूपातला होता, त्याला व्यवस्थित टायमिंग करता येऊ शकला नाही. काऊ कॉर्नर रिझनमध्ये चेंडू घरंगळत गेलाय क्षेत्ररक्षकापर्यंत आणि इथून फक्त धाव मिळणार आहे ती एक या धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावा जाऊन बनल्यात 42. एक विकेट नंतर शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि निखिल 11 चेंडूंमध्ये तब्बल 24 धावा बनवून खेळत आहे. निखिलची खेळी चांगलीच तळपताना आपल्याला पाहायला मिळाली, निखिल चमकताना पाहायला मिळाले, परंतु शेवटच्या षटकामध्ये ना ओमकार इथे चमकताना पाहायला मिळतोय. कारण की ओमकारची गोलंदाजी आपण पाहिली, शेवटचं षटक नेहमीच म्हटलं जातं हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवल्या जातात, चौकार षटकार पाहायला मिळतात, परंतु असे काही घटना घडलेल्याच नाहीत. अशा वेळी मात्र निखिलच्या बॅटमधून शॉर्टम पूल करत असताना डीप मिड विकेट रिझनमधून चेंडू गेलाय. इथून धावा मिळणार आहे त्या दोन धावेने. धावा पुन्हा एकदा पुढे सरकत असताना पाहायला मिळतील. धावा जाऊन बनलेल्या आहेत त्या 44. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. या संपूर्ण षटकामध्ये चौकार षटकार अशी व्यवस्था काही बघायला भेटलीच नाही, त्याच्यामुळे शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा मानस मात्र नक्कीच इथे निखिलचा असेल. आणि अशा परिस्थितीतून निखिल कुठून फटका शोधून काढणार, ऑन साईडला की ऑफ साईडला. यावेळी मात्र ऑन साइड रिजन मधून, लॉंग ऑन रिजन मधून चेंडू सीमा पार, षटकार. दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्या समोर येईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रलय पाटील जोडले जातील. सन्माननीय मनोजी पाटील यांच्या माध्यमातून शेवटचा षटकार जो निखिल पाटील यांच्या बॅटमधून आला त्याच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालाय. डोडो स्ट्रायकर्स अर्थातच निकेश पाटील आणि त्यांना फाईट करताना दिसणार आहे SP सुपर प्लेअर बांधन देवा पुजारी. टॉस साठी यायचा आहे. निकेश आणि देवा टॉस साठी यायचा आहे. DJ कॉर्डलेस चालू करा. सुपर प्लेयर्स बांधण त्यांच्या विपक्षामध्ये डोडस स्ट्रायकर्स. नाणेफेकीचा कौल आपण घेत आहोत. नाणेफेकी कक्षामध्ये अतुलजी पाटील आमच्या समवेत आहेत. कॉइन फ्लिप केला जातोय. हेड मागितला आहे. डोडो स्ट्रायकर्स या संघाचा कर्णधार निकेशनी हेड मागितले आहे आणि तुमच्याच बाजूने नाणेफेक येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. काय तुमचं काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार आहेत. गोलंदाजांमध्ये महत्वाची भूमिका ठरणार आहे समोरचा संघ. आपण पाहिलं तर देवा पुजारी त्यांनी चांगली अशी फलंदाजी करून दाखवली होती आणि तुला पण पाहिलं ना मी की तू सुद्धा चांगली फलंदाजी करतोस. तर एक गोष्ट विचारली की देवा पुजारीकडे भरपूर प्रमाणात फटकेबाजी असते ऑन साईड ऑफ साईडला, तर त्याचा तुझा आवडता फटका कोणता आहे? देवा पुजारी खेळतो असा ऑफ साईड देवा पुजारीची चांगली आहे. आणि आपल्यासोबत देवा सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा विचारतो निकेशच्या खेळीमधला तुला कोणता फटका जास्त आवडतो? निकेश खेळतो, सिंगल डबल पण खेळतो, धावून धावून रन काढतो, षटकार पण मारतो, समोर मारतो तो चांगला बॉल मारतो. नक्कीच असे दोन्ही सुद्धा हे फलंदाज आहेत. आणि निकेशची आता तुम्हाला सर्वप्रथम फलंदाजी करायची आहे, तर निकेशच्या गोलंदाजांचा सामना करण्यासाठी तुमची काय स्ट्रॅटेजी असेल? पाहायचा असणार, त्याच्यात नाही बोलला तरी 15 रनचे प्रयत्न करू आणि 55 पर्यंतचा टार्गेट ठेवू.
नक्कीच तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा असतील. पुन्हा एकदा भेटूया तुम्हाला पुढल्या सामन्यासाठी. ऑल द बेस्ट. आपण समालोचन कक्षामध्ये जिथे आमच्या सोबत माझे सहसमालोचक पेंडचा एक सुप्रसिद्ध आवाज कल्पेशजी ठाकूर सर जोडले गेलेले आहेत. ओव्हर टू यू कल्पेश. जाऊयात मित्रांनो मैदानाकडे. इथे येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी तब्बल बनवायच्या आहेत त्या 51 धावा. टीम किट्टू 11 या संघाला 51 धावांचं उद्दिष्ट आता शिल्लक राहिलंय येणाऱ्या 24 बॉलमध्ये. दुसरं सत्र पूर्वार्ध आपण पाहिला जिथं 50 धावा धाबलकावरती लावल्या गेल्या त्या 4 षटकामध्ये 12.54 रन रेटनं. आणि आता मैदानामध्ये पहिली सलामीची जोडी पाहतोय त्या अर्थातच सुबोध धुमाल आणि नॉन स्ट्राईक इनवरती सुशांत पाटील अशी सलामीची जोडी. तर बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज मागच्या मॅचचा हिरो अर्थातच प्रणित पाटील. राईट अबाउट द विकेट. पहिलाच बॉल सुबोध यांच्यासाठी. फुलर लेंथ बॉल पाहायला गेला तर आउटसाइड ऑफ स्टंप फेकलेला हा बॉल फुलर लेंथचा शरीरापासून बराचसा दूर ठेवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय प्रणित पाटील यांचा. आणि तदनंतर जर पाहायला गेला तर या चेंडूवरती कोणत्याही प्रकारचं वाईटसाठी गेले होते. फलंदाजांना वाटलं की वाईट जज केला जाईल परंतु तसं झालं नाही. वाईट लाईनच्या आतमध्ये फेकलेला हा बॉल आपण पाहिला डॉट बॉल. डॉट बॉलनं चांगली सुरुवात करत असताना वेल स्टार्ट इज हाफ डन. यावेळी शाटांपूल करायचा वाटता फटका फसलाय समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये झील पकडला जातोय आणि इथून मात्र सिल्वर डकचा शिकार होत सुबोध धुमाल बॅक टू डग आउट. अद्भुत अद्वितीय असा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सौरभ पाटील धामणपाडा. गरज होती विकेटची आणि ती विकेट खऱ्या अर्थानं मैदानामध्ये सुबोध धुमाल याची प्रणित पाटील यानं आपल्या टीम साईवर्ध अर्थ मूव्हर्स या संघाला मिळवून दिली. आणि अर्थातच लगेचच मैदानामध्ये न्यू बॅटर मैदानामध्ये पाहतोय अर्थात सौरभ पाटील आणि सुशांत पाटील दोन्ही बंधू आज किट्टू 11 संघाला कोणत्या या परिस्थितीतून बाहेर काढतील का की प्रणित पाटील पुन्हा एकदा त्यांच्यावरती भारी पडतील. न्यू बॅटर इन मग काय बॉल आउट षटकार. षटकार आलाय ईट का जवाब पत्थर से. तोडीस तोड अशी फलंदाजी आणि गोलंदाजी पाहतो या मॅच मध्ये. आणखी एक मोठा फटका येतोय तडाखा चढवलाय. डाऊन दी बॉल फिल्डर मेकिंग नो मिस्टेक. यू टर्न पुन्हा एकदा मॅच घेतोय. यश आणि अपयश मित्रांनो आपल्या मनावरती असं ठरवलं तर यश नाहीतर मात्र अपयश. विकेट मिळाली बिग विकेट बिग ब्लो इन अ मॅच. मोठी मासली गालाला अखेरीस लागली गेली. जो ट्रॅप रचला होता प्रणित पाटील आणि साई वर्ध अर्थ मूव्हर्स यांना त्या जालामध्ये अखेर सौरभ पाटील सापडले. आणि इथून पाहतोय काय दुसरा हादरा सौरभ आउट. सुंदर कॅच लागोपाठचा दुसरा बॉल आणि दुसरा षटकार देखील माराच्या नादात जर पाहायला गेलात ना तर सौरभ पाटील आता मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय. आता मात्र खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलात ना सौरभ यांचं मैदानावरती राहणं गरजेचं होतं. जिथं 51 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर सौरभ मैदानामध्ये मैदानाच्या बाहेर येतात मग किट्टू 11 संघाला जर पाहायला गेलात ना तर अडचणींना सामना करावा लागू शकतोय. अर्थातच जर पाहायला गेलात तर धापलकावरती 6 धावा लागल्या एक षटकार जरूर
आलाय, परंतु तदनंतरचा कमालीचा कमबॅक पाहतोय तो साई वरद अर्थ मूव्हर संघासाठी प्रणित पाटील यांच्या माध्यमातून पाहतोय. मागच्या मॅचचा हिरो देखील होते, 38 धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या होत्या. म्हणजेच काय की ज्यावेळी फलंदाजीची गरज असते त्यावेळी साई वरद अर्थ मूव्हर संघासाठी प्रणित पाटील फलंदाजी देखील करतात आणि गोलंदाजीची ज्यावेळी गरज असते ना त्यावेळी गोलंदाजी देखील चांगल्या पद्धतीने करतात. मी बॅटर मैदानामध्ये ओमकार शेलके, त्यांच्यासाठी पुढचा बॉल येईल. ओमकार शेलके मैदानामध्ये दाखल झालेत. आल्या क्षणी पूल करायचा होता. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे, तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेनं स्ट्राईक रोटेट करत असताना ओमकार शेलके आपल्या नावावरती एक धाव ऍड करतात आणि टीम K211 संघाच्या धावफलकावरती देखील एक धाव आड होताना दिसेल. आणि अर्थातच 5 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर स्कोर कार्ड होते आपण धावा पाहतोय. 2 विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला आघाडीचे 2 फलंदाज सुबोध धुमाल आणि तदनंतर सौरभ पाटील मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अति महत्वाची मॅच आपण अर्थातच पाहतोय. पुढच्या सामन्यात डोडो स्ट्रायकर्स अर्थातच निकेश पाटील आणि SP सुपर प्लेयर देवा पुजारे इन ॲक्शन मध्ये सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहणार आहात. तत्पूर्वी टॉस झाला आणि तत्पूर्वी चाललेला हा उत्तरार्ध आपण पाहतोय या पहिल्या सेमीफायनलचा, जिथं 51 धावांचा टार्गेट चेस करतोय K211. यावेळी लाऊड शॉट डाऊन द लेग जाणारा हा बॉल पाहायला गेलात ना तर एज होती आणि जर पाहायला गेला तर चांगलं असतं षटक. पहिलं षटक आपण अनुभवलं, ज्या षटकामध्ये जर पाहायला गेला ना मित्रांनो तर एक षटकाराला एक सिंगल आली आणि तब्बल 4 डॉट बॉल देखील फेकले गेले आणि त्या डॉट बॉलमध्ये 2 विकेट अतिमहत्वाच्या सुबोध धुमाल असतील आणि सौरभ पाटील असतील यांना मात्र तंबूचा आसरा दाखवला. तो गोलंदाजी करत असताना प्रणित पाटील यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र दुसरं षटक आता गरज असणार आहे ती 44 धावांची येणारे 18 बॉल आणि 44 धावा बनवायला लागणार आहेत ते K211 संघाला. 18 बॉल 44 धावा बनवायच्या आहेत त्या अर्थातच टीम K211 संघाला. आणि इथून जर पाहायला गेलात तर ओमकार शेलके असतील आणि सुशांत पाटील असतील यांना इथून पार्टनरशिप बिल्डअप करावी लागणार आणि एखाद्या फलंदाजाला तरी शेवटचं षटक येईपर्यंत मॅच विनिंगपर्यंत मैदानावरती थांबणं गरजेचं असणार आहे. कारण दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलात ना तर साई वरद अर्थ मूव्हर सकाळच्या सत्रापासून चांगल्या टचमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आपण पाहतोय. नवीन बॉलर ओमकार आले, बॅक टू द बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न आपण पाहिला. ऑफ ड्राईव्हचा हा फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जातो, त्यावरती मिळालेली ही एकेरी धाव पाहतो. एकेरी धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न, परंतु जर पाहायला गेला तर 4 षटकांची लढत असल्या कारणाने आता मात्र विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहू शकतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहिलं होतं, ज्या षटकामध्ये कमालीचा कमबॅक आणि कमालीची गोलंदाजी प्रणित पाटील यांनी साई वरद अर्थ मूव्हर संघासाठी केली होती. परंतु आता ओमकार गोलंदाजीसाठी आल्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट सुशांत पाटील असतील आणि मग ओमकार शिल्के असतील, हे कशा पद्धतीने खेळ करतील. कारण धावसंख्येचा विचार करता हा धावफलकाचा जो आलेख आहे ना तो फक्त 8 धावांवरती थांबलाय आणि आता जर तो इन्क्रीज करायचा असेल तर षटकार आणि चौकार हे आपल्या मैदानाच्या बाहेर टीम K211 संघासाठी या 2 फलंदाजांना आणावे लागतील. यावेळी राऊंड विकेट, पुढचा बॉल. यावेळी वेग वाढवायच्या नादात जर पाहायला गेलात ना तर बराचसा बाहेर फेकलेला हा चेंडू, हा बॉल देखील जज करत असताना सुशांत पाटील यावेळी चुकले गेले आणि अखेरीस हा बॉल देखील डॉट बॉल आलाय. कोणत्याही प्रकारची धाव मात्र या बॉल डिक्लेअर आहे का? एक धाव डिक्लेअर आली, परंतु चांगला बॉल बोलू शकतोय आपण. एक धाव स्कोर कार्ड होती ऍड होती. यावेळी लाफ्ट करायचा होता, बराच वेळ बॉल हवेत मध्ये आहे, कॅच साठी जातील का, परंतु नाही, एका धावेसाठी गेले. एकच धाव कंप्लीट केली गेली. चांगला थ्रो पुन्हा एकदा बॅटिंग एंडवरती आपण पाहतोय पूजन यांच्या माध्यमातून. आणि तदनंतर जर पाहायला गेला तर धावसंख्येमध्ये फारसा बदलाव पाहायला मिळत नाही. आतापर्यंत जर पाहायला गेला तर 1.3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. म्हणजे काय 9 बॉल फेकलेत आणि 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहतोय. साई वरद अर्थ मूव्हर संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना टीम K211. ओमकार शेलके पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती असणार आहेत. ओमकार टू ओमकार, बॅटची लिडिंग एज आणि तदनंतर सेफ हँड पाहतोय यष्ट्यांच्या मागे. विराज मेकिंग नो मिस्टेक, आणखी एक विकेट. ओमकार शेलके बॅक टू द डगआउट.
संकट मात्र घोंगावताना दिसतोय ते किट्टू 11 संघावरती संकट येताना दिसतंय, परंतु या संकटावर जर मात करायची असेल ना तर इथून पार्टनरशिप बिल्डअप करावी लागते. कारण जर मित्रांनो एखादे जर संकट येत असेल ना तर समजून जायचं की यश देखील तेवढंच जवळ येत आहे. संधी आपल्याला येईल, कारण संकट कधीच एकटं येत नसतं, संकट आपल्यासोबत संधी देखील घेऊन येत असतं. त्या संधीचा वापर करावा लागणार आहे. इथं पुन्हा एकदा त्याच संधीचा शोधात मात्र आणखी एका विकेटचं पतन पाहतोय ओमकार अगेन्स्ट स्ट्राईक्स फॉर साईवर आता आणखी एक झटका बसतोय तो टीम किट्टू 11 संघाला. फलंदाज मैदानाच्या बाहेर. बॉल आणि 2 विकेट मात्र आपण पाहिल्या या षटकामध्ये. आतापर्यंत जर पाहायला गेला तर ओमकार यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा जोरदार फटकार मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळून काढले. लॉंगाच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली गेली, सॉरी एक देखील धाव कंप्लीट केली गेली नाही. डॉट बॉल आलाय आणि जर मित्रांनो जर पाहायला गेलात ना तर सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 2 आणि विकेट घेतल्या 2, म्हणजेच सुंदर असं षटक पाहायला मिळालं. 3 धावा जरूर आल्या, परंतु 1 धाव बाईची असल्या कारण गोलंदाजाने फक्त 2च धावा खर्च केल्या. आणि अशातच जर पाहायला गेलात ना तर धावफलकाचा विचार करता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि आता धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 10. आता 41 धावांचं उद्दिष्ट शिल्लक असणारा 20.50. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. मैदानामध्ये जरूर ड्रिंक ब्रेक केला जाईल, परंतु येणाऱ्या उर्वरित 2 षटकांमध्ये 41 धावा बनवायच्या आहेत. परंतु या 41 धावा मित्रांनो बनवल्या जातील का? कारण किट्टू 11 संघ आहे आणि किट्टू 11 संघ हा तोडफोड करण्यासाठी जाणला येतोय. तोपर्यंत मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक केला जातोय. तोपर्यंत ऐकूया डीजे CR. की 40 धावा हार मानणं माझं ध्येय नाही, कारण मी फक्त आलोय जिंकण्यासाठी. हे एकच ध्येय मात्र मनामध्ये घेऊन आता किट्टू 11 संघाला या मॅच मध्ये परफॉर्मन्स करावा लागणार आहे. काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे सुशांत यांना. पहिलाच बॉल मात्र या क्षणी मात्र सरळ प्रणित पाटील यांच्या मस्तकावर दस्तक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. बॉल फेस करत असताना इथून धावसंख्या यायला सुरुवात झाली. इथून ही धावसंख्या येते आणि धावसंख्येत 6 ने भर पडल्यानंतर जर पाहायला गेल्या 16 धावा पाहतोय. परतीचा प्रवासाला सुरुवात होते या लीग मधून की संघर्षाला सुरुवात केली जाते किट्टू 11 संघाच्या माध्यमातून. 6 धावा आल्यात.
आणखी एक मोठा फटका घ्यायच्या नादामध्ये बॅटचा एज लागतोय आणि तदनंतर यष्टीरक्षण करत असताना विराज यांच्या माध्यमातून ही चूक पाहतोय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल केला गेला आणि एक धाव कंप्लीट करत असताना डिक्लर सरोमध्ये आपण बोला देवांग आले तिसऱ्या षटकात. पहिला बॉलवर षटकार घातल्यानंतर या बॉलवरती काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न पाहिला आणि स्लोवर बॉल यशस्वी झाला. यावेळी बाउन्स करायचा प्रयत्न पाहिला परंतु त्याच नादामध्ये बॉल बराचसा वाईड लाईनच्या बाहेर फेकला गेला आणि अशातच पंचांनी त्यांना दंडित देखील केलं गेलं एका धावेनं. आणि म्हणजे अतिरिक्त आता आणखी एक बॉल डिलिव्हर करावा लागणार आहे. तो गोलंदाजी करत असताना देवांग यांना टीम साईवरत संघासाठी. धावसंख्येत बदल, धावसंख्या 17. आणखी एक बॅटची एज लागते. आता मात्र खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलात ना तर प्रयत्न केले जातात. आत्मविश्वासानं केलेली ही गोलंदाजी पाहतोय. ज्या पद्धतीने विश्वास दाखवला, आत्मविश्वास दाखवलाय गोलंदाजी करत असताना देवांग यांनी स्वतःवरती. मित्रांनो, आत्मविश्वास अशी गोष्ट आहे जी आपल्याला मोठमोठ्या लढाया लढण्यासाठी सज्ज करतो आणि त्याच आत्मविश्वासानं ही गोलंदाजी आपण करताना पाहतोय. परंतु सुशांत पाटील यांच्याकडे देखील आत्मविश्वास ठासून भरलेला आहे आणि आपल्याच डगआउट मध्ये ठोकतोय षटकार. धावसंख्या 25. 26 धावा आणखी रिक्वायर्ड असणार आहेत टीम किट्टू 11 संघाला. आणखी ती धावसंख्या कमी करण्याचा प्रयत्न. व्हॅकंट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल करतं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला मध्ये कन्वर्ट केलं गेलं एका धावेला आणि आता असंच पाहायला गेला तर आता समीकरण बदललं मित्रांनो. धावसंख्या झाली 27. येणारे 7 बॉल आणि 24 धावा. 24 इन अ 7 बॉल. 7 बॉल आणि 24 धावेंची आवश्यकता असताना सुशांत मैदानामध्ये एकतर्फी खिंड लढतोय. लोवर फुल टॉस. एक धाव कंप्लीट करण्यासाठी जातील आणि एक धाव कंप्लीट केली गेली. 6 बॉल येणारे शिल्लक असणार आहे. 23 धावांचं उद्दिष्ट शिल्लक राहिलंय आतापर्यंत. जर पाहायला गेला तर पहिल्या 2 षटकांचा विचार करता फक्त 10 धावा होत्या आणि या षटकाचा विचार करायला गेला ना तर तब्बल 18 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 28 धावा झाल्यात. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे आणि 23 धावा गरजेचा असणार आहे. म्हणजेच किट्टू 11 संघासाठी एकच महत्वाचं असणार आहे की 6 बॉल सुशांत पाटील यांना खेळणं गरजेचं असणार आहे. कारण सुशांत यांच्या बॅटमधून आता चांगल्या प्रकारचे फटके आपण पाहिलेत. चांगल्या प्रकारचे फटके मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिलेत आणि मग अशातच जर सुशांत यांना जर नॉन स्ट्राईक एंडवरती गेलं ना मग आणखी एक बॉल आपला कमी होताना दिसेल. आणि मग झालं तर काय की सुशांत यांच्या बॅटमधून फटके येणार नाहीत. समोर नॉन स्ट्राईक एंडवरती राहिले तर मग तर कुठेतरी अडचणी मात्र निर्माण होताना दिसतील. परंतु याच धावा जर रोखायच्या असतील ना तर साई वरद अर्थमोस या संघाला एक चांगला गोलंदाज काढावा लागणार आहे. कारण दुपारच्या सत्रामध्ये सकाळच्या सत्रापासून जर पाहायला गेला तर सकाळच्या मॅच मध्ये देखील चांगल्या टच मध्ये होते सुशांत पाटील आणि शेवटच्या षटकामध्ये कोणाचा वापर केला जाते? पूजन यांचा वापर केला जाईल. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 23 बनवायचे आहेत. 6 बॉल मध्ये 23. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. शेवटचे 6 बॉल आहे. एक बघायला गेलं तर फ्लाइंग स्लिप आपण देखील पाहतोय. राऊंड विकेट दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहतोय. अशातच मात्र वाईट बॉल फेकला जातोय. पूजन यांच्या माध्यमातून धावसंख्येत एकनी बदलाव पाहतोय आणि एकनी बदलाव झाल्यानंतर बॉल रिफर केला जातोय. फिल्डिंग साइड रिव्ह्यू आहे वाईट साठी. वाईट दिलेला आहे. फिल्डिंग साइड रिव्ह्यू आहे. फिल्डिंग साइड रिव्ह्यू घेतलाय. वाईट चेक केला जाईल. फिल्डिंग रिव्ह्यू आहे. हा फिल्डिंग रिव्ह्यू आहे. वाईडला चॅलेंज केला आहे. वाईड ना. इट्स ए वाईड. वाईड बॉल आहे. रिव्ह्यू लॉस बाय टीम साई वरद. रिव्ह्यू लॉस होतंय.
पुढचा बॉल पूजन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा यावेळी डॉट बॉल येतोय. यावेळी पाहायला गेला तर यावेळी परफेक्ट ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल आपण पाहतोय. आता जर पाहायला गेला तर येणारे 4 बॉल आणि 22 धावांचं उद्दिष्ट जरूर अगोदरचा बॉल वाईड आला होता आणि तदनंतर जर पाहायला गेलात ना रिप्ले मध्ये आपण पाहू शकता परफेक्ट टो क्रशिंग स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली. संपूर्णपणे निराशा सुशांत पाटील यांच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय. यावेळी ब्लॉक होल मध्ये पूर्णपणे ब्लॉक केलं गेलंय आणि कमबॅक पाहतोय. आता पुन्हा एकदा साई वरद या संघासाठी टाळ्यांचा वर्षाव आणि कडकडाट होताना दिसेल, कारण बलाढ्य अशा किट्टू 11 संघाला त्यांनी डॉमिनेट करत चाललाय तो आता टीम साई वरद अर्थ मूव्हर्स. पुढचा बॉल पूजन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असणार आहेत. आता खरा बॉल येतोय, अर्थातच हा वाईड बॉल असणार आहे. वाईड मच्या मदतीनं स्कोर कार्ड मध्ये थोडासा बदलाव होईल आणि आता येणारे 3 बॉल शिल्लक आणि 21 धावांची गरज असणार आहे. ते टीम किट्टू 11 संघासाठी 12 बॉल आणि 18 धावांचं योगदान जरूर दिलं, परंतु या धावा कितपत योग्य असतील, कारण शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 23 ते 24 धावांची गरज होती. वाईड बॉल आणखी एक येतोय, स्कोर मध्ये कमी नाही, वाईट इट्स अ लीगल डिलिव्हरी, सॉरी माफी असावी. आणखी एक डॉट बॉल आलाय. आता मात्र चित्र स्पष्ट झालंय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत, शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि 21 धावांची गरज आहे. 21 धावांची गरज. पूर्णपणे गोलंदाजीचा दबदबा राहिला. असं वाटलं होतं की पूजन आलेत आणि पूजन यांच्या अगेन्स्ट स्ट्राईक घेतली होती सुशांत यांच्या बॅटमधून चांगले फटके आले होते, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी केली कोणत्याही प्रकारचा मोठा फटका किंवा एखादा चौका देखील मारण्याची संधी मात्र मिळाली नाही मित्रांनो. 5 बॉल डॉट फेकलेत, परंतु 2 वाईड बॉल देखील फेकले गेलेत. किंबहुना ही शेवटच्या बॉलवर आलेली सन्मानजनक 1 धाव आणि मेगा फायनल मध्ये क्वालिफाय होणारा पहिला संघ मित्रांनो पाहतोय आपण टीम साई वरद अर्थ मूव्हर्स. विराज यांच्या कॅप्टन्सी खाली खेळत असताना टीम क्वालिफाय झाली मेगा ग्रँड फिनाले साठी साई वरद अर्थ मूव्हर्स. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच प्रथमतः फलंदाजी करत असताना 13 बॉल आणि ताबडतोड 31 धावा, ताबडतोड 31 धावा. निखिल पाटील मॅन ऑफ द मॅच. तसेच निखिल यांच्यासाठी देखील शेवटच्या षटकारासाठी आमच्याकडे 200 रुपयाचे